28,000 दिवसांचं जे कन्सेप्ट सांगितली आपल्याला ती खूपच छान सांगितली. त्या कन्सेप्ट वरून आपण आता आपला बिझनेसही वाढवू शकतो आणि समोरच्याला त्याची जी नीड आहे ती आपण समजावून सांगू शकतो. कारण 60 वर्षानंतर तो दुसऱ्यांवर डिपेंड असतो. त्याच्यासाठी त्याला जर आता त्यांनी 30 ते 60 पर्यंत जर त्यांनी प्रोव्हिजन केली तर ती त्याच्या नक्कीच कामात येईल. 20 ते 30 तर त्याला लग्न त्याचं एज्युकेशन वगैरे त्याच्यामध्येच जातील. म्हणून 30 ते 60 मध्ये जर त्यांनी प्रोव्हिजन केली तर ती त्याला नक्कीच कामात येईल. सरांनी आपल्याला जी सेकंड कन्सेप्ट सांगितली 28,000 दिवसांची, तर त्यामध्ये जे आपल्याला त्या 28,000 दिवसांचे जे आपल्याला 4 पार्ट सांगितले, त्यामध्ये आपण जास्त अर्निंग करतो ते 40 ते 60 मध्ये 20 वर्षांमध्ये. पण त्यामध्ये आपल्याला कुठले म्हणजे जसं आपण आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करतोय, मुलांचं एज्युकेशन म्हणा, लग्न म्हणा, त्याचबरोबरीने ऍटलिस्ट हे 40 ते 60 मध्ये जे 20 वर्ष आपल्याला असतात त्यामध्ये आपण आपल्या 60 ते 80 वर्षापर्यंतची जी आपल्या डेली नीड आहे त्याची पण प्रोव्हिजन केली पाहिजे. जसं की 60 नंतर माणूस रिटायर होतो, त्याला कुठल्याही प्रकारची इन्कम नसते, त्यात त्याची मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ पण व्यवस्थित नसते, तेव्हा मेडिसिन्स वगैरे लागतात आणि त्यावेळेस म्हणजे सोशली पण माणूस थोडासा वीक होत जातो. तर मेन पॉइंट हाच असणार आहे की आपण वयाच्या 40 ते 60 पर्यंत आपलं पुढच्या आयुष्यासाठी काही ना काही प्रोव्हिजन करणं महत्वाचं आहे. त्यात पण मी एक पॉइंट असं सांगेल की जे आपल्याला 40 ते 60 मध्ये जे 20 वर्ष भेटतात त्याच्यात आपण म्हणतो की आपल्याला 7 वर्ष आहेत, त्यात 7,000 दिवस आहेत. त्या 7,000 दिवसांमध्ये पण आपण फक्त 3,500 दिवसच काम करू शकतो, कारण की रात्र आणि दिवस आपण फक्त दिवसाच काम करतो, म्हणजे फक्त 3,500च दिवस आपल्याकडे कॅल्क्युलेशन साठी, कामासाठी किंवा सेव्हिंग साठी आहेत. त्या पद्धतीने प्रोव्हिजन केलं पाहिजे. जेव्हा आपण हे प्रॅक्टिकली कस्टमरला समजवू त्यानंतर त्याला ते सर्व गोष्टी रिअलाइज होतील आणि तो आपला प्लॅन असेल किंवा आपली कुठलीही कन्सेप्ट असेल तो ती परचेस करेल आपल्याकडून. थँक्यू.